समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येयप्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. अशोकजी सिंघल. लेखक पंकज जगन्नाथ जयस्वाल. अशोकजी सिंघल एक महान व्यक्तिमत्व, हिंदुत्वाचे प्रणेते आणि आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी आपल्याला घर, कुटुंब आणि वैयक्तिक हितसंबंध सोडून तपश्चर्येने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी समर्पित योद्ध्याप्रमाणे जगण्याची प्रेरणा दिली. धर्म, देश, समाज आणि संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्ण जीवन संघनिष्ठ करून सर्वस्व पणाला लावलं. अशोकजी सिंघल यांनी BHU मधून मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. ते संगीतातही पारंगत होते. पण संगीत भक्त अशोकजी सिंघल यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर नोकरी न करता धर्माच्या, समाजाच्या आणि देशाच्या अभियांत्रिकीत सुधार करण्याचा निर्धार केला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून आपलं राष्ट्रीय कार्य सुरू केलं. 1970 पर्यंत ते गाय, गंगा, गीता आणि गायत्री यांच्या उन्नतीसाठी समर्पित होते. परंतु 1980च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना विश्व हिंदू परिषदेत पाठवलं. अशोक सिंघलजी एक महान व्यक्तिमत्व, हिंदुत्वाचे प्रणेते आणि आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी आपल्याला घर, कुटुंब आणि वैयक्तिक हितसंबंध सोडून तपश्चर्येने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी समर्पित योद्ध्याप्रमाणे जगण्याची प्रेरणा दिली. धर्म, देश, समाज आणि संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करण्यासाठी पूर्ण जीवन संघनिष्ठ करून सर्वस्व पणाला लावलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून लहानपणापासून आजपर्यंतच्या त्यांच्या जवळपास 65 वर्षाच्या जीवनातील तथ्ये आणि कार्य बघितलं तर कळतं की असं थोर व्यक्तिमत्व रोज जन्माला येत नाही. म्हणून त्यांना शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. असं महान व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुण येणाऱ्या पिढ्यांना आदर्श म्हणून आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशोकजी सिंघल समरसतेचं उत्तम उदाहरण. संघाचं आणि विश्व हिंदू परिषदेचं नेतृत्व आणि कार्यकर्ते दलित आणि मागासलेल्या लोकांच्या उत्थानासाठी नेहमीच आपुलकीच्या भावनेनं कार्यरत असतात. हिंदुत्व म्हणजे सर्वांचं उत्थान, असं अशोकजी अनेकदा म्हणायचे. जोपर्यंत दलितांचा आणि अनुसूचित जमातींचा विकास होणार नाही, जोपर्यंत ते शिक्षण आणि सामाजिक दृष्टीनं बळकट होणार नाही, तोपर्यंत हिंदुत्व पूर्ण होणार नाही. यासाठी संघ आणि विश्व हिंदू परिषदकडून जमिनी स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्य वर्षानुवर्ष सुरू आहे आणि यात अशोकजी सिंघल यांचा फार मोठा वाटा आहे. गोरक्षण एक सामाजिक दायित्व. गोरक्षणाचं महत्त्व जेव्हा आज पाश्चिमात्य वैज्ञानिकांना कळतंय आणि ते गोमातेमुळे पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम आणि आपल्या मानसिक, शारीरिक उन्नतीसाठी होणारे फायदे दुनियेला सांगत आहे. संघ आणि विश्व हिंदू परिषद बऱ्याच दशकांपासून यावर कार्य करीत आहे. सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदच्या स्वयंसेवकांना 1995-96 हे वर्ष गोरक्षण वर्ष म्हणून पाळण्यास सांगितलं होतं. जैन या चळवळीची आठवण करून देतात. त्यांनी आम्हाला 30,000 गोरक्षण चौक्या उभारण्यास सांगितलं. त्या वर्षी आम्ही तब्बल 3 लाख गायी कसायांपासून वाचवल्या. गोरक्षण हे फक्त आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं नाही, तर मानसिक पूर्ण आरोग्य
आणि पर्यावरणीय दृष्टीनेही महत्त्वाचं. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय हि काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण. अभिमानाची फुंकर मारून निद्रितवन्ही पुनश्च फुलवून दिव्यनाभासी